सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या संत सावळाराम महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढोके तालुका अंबरनाथ येथील 14 वर्षे खालील वयोगटातील मुलांना दुर्वेश फुलोरे प्रथम गोल्ड मेडल आणि नयन फुलोरे ह्यास तृतीय कांस्य पदक मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। तर श्री मलंगड परिसरातील व अंबरनाथ तालुक्यातील डावलपाडा येथील निवासी कुमार दुर्वेश साईनाथ फुलोरे यांनी 35 किलो वजनी गटात प्रथम सुवर्णपदक मिळाल्याबद्दल आणि कुमारी नयन अभिमान फुलोरे यांनी 41 किलो वजनी गटात तृतीय कांस्य पदक विजयी मिळवल्याबद्दल श्री मलंगड परिसरातील व कल्याण पूर्वेतील असंख्य नामवंत मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या। यानिमित्त शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नेवाळी पोलीस चौकीत त्यांचे हार्दिक स्वागत करून तेथून ढोल ताशांच्या गजरात घोड्यावर बसवून डावलपाडा गावातून गाव प्रदक्षिणा घेऊन जय हनुमान व्यायामशाळा डावलपाडापर्यंत भव्य मिरवणूक काढून त्यांचे मनोबल शौर्य वाढवले। तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सामुदायिक स्वागत करून त्यांना आपल्या कुलदेवतेचे दर्शनही घडवून आशीर्वादही मिळवून दिले। अशा या विजयी महोत्सवात त्यांच्या पालकांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून साईनाथ फुलोरे व अभिमान फुलोरे यांनी मनपूर्वक मान्यवरांचे आभार मानले। यासमयी अभिमन्यू फुलोरे वस्ताद, पंढरीनाथ ढोणे जय बजरंग कुस्ती आखाडा नांदिवलीचे संस्थापक, सुभाष ढोणे राष्ट्रीय पंच व राज्यस्तरीय क्रीडा प्रशिक्षक, पीतांबर फुलोरे, साईनाथ फुलोरे कोच, वसंत भोईर, माननीय सरपंच मानेरे, महादू वायले, चंदर वायले, गोडसे सर, वसंत साळुंके, प्रज्वल ढोणे राष्ट्रीय पंच, किरण सर पोलीस, गणेश पाटील राष्ट्रीय पंच, दया सर कोच, सुभाष फुलोरे कोच, हरेश कराळे वस्ताद मुंबई पोलीस, भाऊ गोंधळी वस्ताद, जयेश वायले, भरत पाटील जावई मांगरूळ, बुधाजी भोईर काकडवाल, नकुल पावशे काकडवाल, संजय मडवी मलंगवाडी, नवनाथ वायले, गणेश वायले, कैलास फुलोरे, स्वप्नील भोईर, बबन वायले, शैलेश फुलोरे, पै वैभव म्हात्रे, दिलीप म्हात्रे, चैनू वायले, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, जिग्नू फुलोरे, काळूराम म्हात्रे इत्यादींसह अनेक मान्यवरांनी विजेत्या पहिलवानांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या। कष्ट आहे, अतिशय कष्ट घेऊन हे फळ मिळालेलं आहे त्यांना। आमचे डोने साहेबांनी सांगितलं की यासाठी अहोरात्र मुलं प्रयत्न करत असतात। कष्ट आहे, याच्या मागं आई वडील यांचं जास्त कष्ट असतं, मुलाला सांभाळणं करणं तालीम घेणं व्यासपीठ। त्यामुळं या विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त करता आलेलं आहे। सर्वात मोठं अतिशय कठीण परिस्थिती, राज्याला खेळणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे। त्यातून पूर्ण महाराष्ट्रातून मुलं येत असतात आणि या महाराष्ट्रातील सर्व मुलाशी त्यांना या कुस्तीचा सामना करावा लागतो। त्यातून यश या मुलांना प्राप्त झालेलं आहे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी या विद्यार्थ्यांना, माझे विद्यार्थी संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके आपल्या सर्वांच्या परिचयाचे विद्यालय, असे अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणाहून घडवलेले आहेत, तालमीने आपल्या शाळेला दिलेले आहेत, शाळेतून हे विद्यार्थी घडवले गेलेले आहेत। चेनूपासून ते आतापर्यंत असे विद्यार्थी आपल्या परिसरामधून घडलेले आहेत। त्यामुळं आणि नॅशनल हा आपल्या शाळेतील नॅशनलला जाणारा जो विद्यार्थी आहे दुर्वेश साईनाथ फुलोरे, हा अतिशय कष्टाने पुढे आलेला आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक संस्थेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने आणि सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीने आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मंडळी यांच्या वतीने मी पुढील वाटचालीसाठी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझे 2 शब्द
स्पर्धा असेल, विभागीय स्पर्धा असेल, राज्य स्पर्धा असेल, नॅशनल स्पर्धा असेल, इंडियामध्ये कुठेही स्पर्धा असतात आम्ही आवर्जून उपस्थित राहत असतो. त्यामुळे आम्हाला या दोन्ही मल्लांचा अभिमान आहे का एवढा मोठा हे संपादन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणून आपल्याला एवढं देखणं नियोजन किंवा मेडल दिसतं याचं छोटीशी गोष्ट नाहीये. त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांचं जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यामुळेच आपल्याला हा गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल पाहायला मिळतो. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक तालमी आहेत. या महाराष्ट्रामध्ये सांगली असो, सातारा असो, कोल्हापूर असो, पुणे असो, अनेक तालमीमध्ये खेळाडू एक वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष परिश्रम घेत असतात. तेव्हा कुठे मेडलला गरज घालतात. पण आपल्या दावणगाव छोट्याशा गावामध्ये हे 2 मेडल आलेले आहेत. या कल्याण डोंबिवली कुस्ती संघाचा अभिमान आहे आणि दावणगाव तालमीचा सुद्धा अभिमान आहे. आणि इथं बोलून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझा सत्कार केला त्याला आभार मानतो, तुमचं सांगतो. आणि कल्याण डोंबिवली कुस्ती संघाच्या वतीने या खेळाडूला कोणतीही मदत लागला आम्ही अध्यक्ष पंधरा ढोणे, सुभाष ढोणे सरशीट आम्ही दोन्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहण्याची खात्री होतो, तुमचं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.